घराबाहेर जायला हवंस आणि 10 दिवसासाठी नाही, कायमची. तू यांना घराबाहेर काढायला निघालीस. मी ते होऊ देणार नाही. मी उभा आहे मध्ये. मी यांना काहीही होऊ देणार नाही. तू किती खोटी आहेस, धूर्त आहेस, पाताळ यंत्री आहेस, हे सगळ्यांच्या समोर मी लवकर आणेन. असं म्हणताय? लवकरच कशाला? आत्ताच करा की. आणि समजा यातली एक बी गोष्ट तुमची सिद्ध झाली नाही तर तुम्ही काय करशील? सांगा ना, काय करशील? हा जो तुझा फाजील आत्मविश्वास आहे ना, हा पत्त्याच्या बंगल्यासारखा उधळून लावेन मी. आणि बास कर की ही सगळी नाटकं. कधीतरी तुझं खरं रूप दाखव. तुझी काळी बाजू कळू दे ना सगळ्यांना. हे जे कातडं पांघरून बसलीस ना, कधी कधी वाटतं ना की हे सगळं ओरबाडून काढून काढावं. हो, हात नाही. त्यांच्या केसाला नाही, त्यांच्या सावलीला जरी धक्का लावला नाही तुम्ही, माझ्यासारखं वाईट कोण नसेल एवढं लक्षात ठेवा. एवढं वय झाले, एवढे आजार जडल्यात तरी अंगातली मस्ती कमी होते का? बघा हात कसे शुशुतात त्यांचे. अरे मूर्ख मुला, हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. जी आंधळी भक्ती करतोस ना या बाईची, याचा त्रास होतो मला. हे हिचं तुझ्यावरचं प्रेम, ही सगळी माया, सगळं खोटं आहे. कधीतरी बघ, कधीतरी जागा हो. ओ ग बसा, उगाच काहीतरी पावचर सांगू नका तुम्ही. तुम्हाला मी बाप तर मानलेलाच नाही आयुष्यात. जो काय मान देतो की नाही थोडाफार, तो फक्त आई साहेबांच्या सांगण्यावरून देतो, एवढं लक्षात ठेवायचं. तुम्ही त्यासनी पण जर घालून काढून बोलणार असशील तर मग विसरून जाईल मी सगळं. त्यांच्याशी बोलायचं असलं तर नीट बोलायचं, नाहीतर बोलू नका अजिबात. कुलूप लावा तोंडाला, नाहीतर. आदिपती शांत व्हा तुम्ही प्लीज. काय चाललंय तुमचं? काय बोलताय तुम्ही? आदिपती, तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही जे काही करायलोय का नाही ते तुमच्या भल्यासाठीच करायलोय. तुम्हाला त्रास व्हावा म्हणून नाही. अहो साहेब, काय बोलायलाय तुम्ही? माहित आहे की आम्हासनी आमच्या संसाराला बळ मिळावं, आमच्या दोघांच्या नात्याला बळ मिळावं, यासाठी तुम्ही हे सांगालाय. मला माहिती आहे की तुम्ही आमचं वाईट चिंतणारच नाही कवाच. तुम्ही सांगितलं नव, आम्ही आनंदानं जाणार. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आणि स्वतःला अपराधी वाटून तर घेऊच नका, कळलं नव? तुमच्याशिवाय कोणावर विश्वास आहे आमचा या जगात? तुम्ही काळजी करू नका. हा, एक गोष्ट सरळ होऊ देत नाही ती बाई. एकातून मार्ग काढला, नवीन अडचण उभी करते समोर प्रत्येक वेळेला. आणि मला कळत नाही तू का तिच्या होला हो करतेस. अक्षरा, तू कुठेही जाणार नाहीयेस. हे घर सोडून तू जाणार नाहीयेस. अक्षरा, या सगळ्या मागे तिचा काहीतरी डाव आहे, माझी पक्की खात्री आहे. तुला माहिती आहे ती बाई किती पाताळ यंत्री आहे. तू सुद्धा मागच्या वेळेला अनुभव घेतलायस. तू तिला निक्षून सांग मी कुठेही जाणार नाहीये म्हणून. काही रीत भात पाळायची गरज नाहीये. आणि तशीच वेळ आली ना तर या घरचा मालक मी आहे. मी करेन काही. तुला घाबरायची गरज नाहीये. तू माझा ऐक, तिचा ऐकायचं नाहीये. बाबा, हे बघा, मला तुमचं सगळं म्हणणं पटतं. तुम्हाला जो त्रास होतोय तोही मला दिसतोय, मला कळतोय. तुम्ही एकदा माझं ऐकून घ्या प्लीज. अहो, तुम्हाला ज्या गोष्टीचा एवढा त्रास होतोय ना बाबा, त्यात मला आमचा आनंद दिसतोय. काय? हो,
म्हणून तर मी विरोध नाही केला. ही सगळी सजावट फक्त बघण्यापुरती होती. आई साहेबांची आज्ञा आहे, पाळायलाच लागणार. जी काय परीक्षा आहे द्यायलाच लागणार. आई साहेबांचा शब्द आहे हो, इशे हार्ड आहे, तो काय मोडू शकत नाही. आवरात चला, फटाफट सामान भरा.